ही अपवादात्मक आणि अत्यंत संवेदनशील परिस्थिती आहे आणि म्हणून काही लोक आत्महत्या करतात. आत्महत्या करू नये अशा प्रकारचं आवाहन सरकारने अनेक वेळा आम्ही केलंय आणि म्हणून मराठा समाजातील पात्र मराठा कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याची जी पद्धत आहे त्या बाबतीत मी मगाशी सांगितलेलं आहे. आणि आता सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केल्यानंतर रिव्ह्यू पिटिशन देखील फेटाळलंय. मात्र आता क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून एक मगाशी मी आपल्याला म्हटलं एक विंडो ओपन झाली. आशेचा किरण या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे आणि त्यामुळे यामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठा समाज मागासलेला आहे हे सिद्ध करण्यासाठी देखील युद्ध पातळीवर आपण काम करतोय आणि त्यासाठी संपूर्णपणे यंत्रणा पूर्णपणे त्यांना मदत करते आहे. सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द करताना ज्या त्रुटींवर बोट ठेवलं त्या दूर करण्याच्या प्रयत्नावर देखील आपण भर देतोय आणि आताच मी म्हटलं की जे मुख्य प्रवाह बाहेरचे त्यांनी म्हटलंय मेन स्ट्रीम फार फ्लंग डिस्टंट असे त्यांचं विश्लेषण केलं. हा एक मुद्दा आहे त्यांच्या ऑब्झर्वेशन मधला आणि त्याच्यावर देखील आपण हा जो आयोग आहे त्यांना विनंती आम्ही केलेली आहे. मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळवून देण्याचा हा देखील एक पर्याय आहे. त्यामुळे राज्य सरकार तिथं देखील आपली सर्व शक्ती पणाला लावतीये आणि तिथून देखील आपल्याला दिलासा मिळू शकतो. राज्य मागासवर्ग आयोग महिनाभरामध्ये आपला अहवाल सादर करेल आणि त्यानंतर त्याचं अवलोकन केलं जाईल आणि त्यामध्ये अवलोकन करून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मी आपल्याला अध्यक्ष महोदय सांगू इच्छितो, सभागृहाला सांगू इच्छितो की आवश्यकतेनुसार हे जे राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारीमध्ये विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवून आवश्यकतेनुसार मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल आणि हे मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही याची खात्री देखील मी या ठिकाणी देऊ इच्छितो. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारं अनेक वेळा आम्ही बोलतो तरी सुद्धा काही संभ्रम शंका कोणी या ठिकाणी मनात लोकांच्या निर्माण होतात त्या होऊ नयेत आणि म्हणून मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यात येईल. त्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्व करण्याची जबाबदारी आमची आहे. आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत अशोकराव मी काही लोक म्हणाले इकडे की छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली. हो, मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्यासाठी आराध्य दैवत आहे. ते आपले आदर्श आहेत आणि त्यांची शपथ घेतलेली आहे मी. आणि ही शपथ इतर जो आता मराठा समाजावर जी वेळ आली आहे प्रसंग आलाय ती समजा ओबीसीवर आली असती इतर समाजावर आली असती तरी सुद्धा मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ त्यांच्यासाठी घेतली असती. पण आपल्याला माहित आहे जो समाज अडचणीत आहे त्याच्या मागे सरकार उभं आहे आणि आपल्याला माहित आहे छत्रपती मी जेव्हा शपथ घेतो जेव्हा मी एक संकल्प करतो तेव्हा तो पूर्ण करतो हे 1.5 वर्षापूर्वी महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आणि म्हणून सरकार पूर्ण सकारात्मक आहे पूर्णपणे हा ते सगळं करावं लागतं ना ते. तर नाना भाऊ सगळं करायला धाडस लागतं. घाबरून काम करता येत नाही. अरे डू ऑर डाय. त्यामुळे हे जे लोकांच्या मनात होतं या राज्यातल्या जनतेच्या मनामध्ये होतं आमच्या बाळासाहेबांना अभिप्रेत होतं ते एकनाथ शिंदेने केलं आणि 1.5 वर्षात या सरकारने केलेली कामगिरी तुमच्या समोर आहे. ठीक आहे ते आले ना तर सोबत आहेत ना आमच्या. त्यामुळे नाना भाऊ बघा अजित दादांनी काय सांगितलं. या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री
मोदी साहेब या देशाचं या ठिकाणी नेतृत्व करतायत आणि त्यामुळे या ठिकाणी आम्ही त्यांच्याबरोबर अरे बोलू दे ना, बोलू द्या. आणि म्हणून विकासाबरोबर अजितदादा आलेले आहेत आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की जे आपण कुणाच्याही मनामध्ये संभ्रम बिलकुल राहता कामा नये. कुणबी ज्या नोंदी आहेत या 1967 पूर्वीच्या कुणबी नोंदी आहेत. पुन्हा एकदा मी सांगतो, ज्या नोंदी जुन्या सापडलेल्या आहेत त्यांच्या ब्लड रिलेशनमध्ये जे लोक असतील त्यांना आपल्याला त्याचा फायदा मिळेल. असं कोणी काहीतरी सांगताय एकाला मिळाल्यावर 500 लोकांना मिळणार, परंतु हे जिकडे मिळतच नव्हते दाखले, त्या जस्टिस शिंदे साहेबांनी जे काम केलं त्याच्यामुळे मिळायला लागल्या. आणि तुम्हाला मी सांगतो, मी पहिले अगोदरही सांगितलं, कुणाला न्याय देताना कुणावरही अन्याय होणार नाही. आणि आम्ही सरकार म्हणून आमची सगळी जबाबदारी आहे. आणि म्हणून मी आंदोलनकर्ते जे आहेत, म्हणजे ओबीसी मधले असतील, आपले मराठा समाजाचे जरांगे पाटील असतील, यांना देखील माझं नम्र आव्हान आहे की सरकार एवढं पॉझिटिव्ह आहे, सरकारने काम केलेलं आपल्या समोर आहे. सरकार नकारात्मक भूमिकेत पहिल्या दिवसापासून नव्हतं, नाहीतर मग सरकार म्हणून काही लोक आमच्यावर देखील टीका करतात, सरकारने हे करायला नको होतं, ते करायला नव्हतं, परंतु आम्ही कुठलाही इगो मनामध्ये ठेवला नाही. छोटा माणूस आहे का मोठा माणूस आहे, तर मुख्यमंत्री मंत्रिमंडळ अतिशय जेव्हा ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी गेलेला आहे, तिथला विषय जो सोडवलेला आहे. आणि म्हणून आज आपण पाहतोय की एक टप्पा आपण पुढे चाललोय, या 2 टप्पे आपल्याकडे बाकी आहेत. आणि त्याच्यातून देखील मराठा समाजाला, पुन्हा एकदा मी सांगतो, मराठा समाजाने देखील यामध्ये सरकारची जी काही कामगिरी आहे, सरकारचे जे काही प्रयत्न आहेत, सरकारने जी जबाबदारी घेतलेली आहे की मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण दिल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही, यावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि यावर विश्वास ठेवून आपण जे काही आंदोलन आहेत ती आंदोलने देखील या ठिकाणी राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था, कायदा नाही, माझं कंप्लीट झाल्यावर कायदा सुव्यवस्था नाही. बसून घ्या त्यांचं झालं रिप्लाय चालू आहे. झालं नाही रिप्लाय चालू आहे. खाली बसा, एक मिनिट, एक खाली बसा. कायदा सुव्यवस्था अबाधित राहील याची काळजी सरकार घेतच आहे, परंतु विरोधी पक्षाची आपली जबाबदारी आहे आणि या राज्यातल्या जनतेची जबाबदारी आहे. कायदा सुव्यवस्था राखणं ही आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून मी आंदोलन करताना पुन्हा एकदा आवाहन करतो की सरकारच्या कामावर आपण विश्वास ठेवा, आपल्याला न्याय सरकार देणार आहे, हा आमचा शब्द आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सभागृहाने या विषयावर, या प्रस्तावावर विचार केलेला आहे.